मोरबे धरणग्रस्तांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला। धरणाचा प्रवेशद्वार तोडून आंदोलक आतमध्ये घुसले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने लक्ष न दिल्याने मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आज नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी आंदोलन केलं आणि यावेळी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पाहून पोलिसांनी समजूत काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला, पण धरणग्रस्त मुख्य प्रवेशद्वारावरून तसंच धरणाची संरक्षक जाळी तोडून आत घुसले आणि त्यानंतर मोरबे धरणाच्या मुख्य प्रवेशद्वार कार्यालयातील आणि शेडमधील टेबल खुर्च्यांची तोडफोड करत दगडफेक करण्याचा प्रयत्न सुद्धा केला। आणि या संदर्भात अधिकची माहिती देऊ तुमचे प्रतिनिधी शिल्पा नरोडे आपल्या सोबत आहेत। शिल्पा, बरीच गर्दी दिसते, काय नेमकं चाललेलं आहे? सध्याची परिस्थिती नियंत्रणात आहे का? पोलीस त्यांना समजावू शकलेले आहेत का? नक्कीच नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने प्रकल्पग्रस्तांना काही आश्वासने दिली होती आणि ती आश्वासने पाळली नसल्याचं प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे। गेल्या 30 वर्षांपासून या प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे। प्रकल्पग्रस्तांनी अनेक दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केलं होतं, मात्र याकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्याचमुळे मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी आज नवी मुंबईकडे जाणारा पाणी पुरवठा बंद करण्यासाठी जोरदार आंदोलन केलं आणि यावेळी आंदोलनाच्या वेळी मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश पाहून पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता। मात्र या धरणाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या धरणाचं मुख्य प्रवेशद्वार आणि संरक्षक जाळी तोडून आतमध्ये हे प्रकल्पग्रस्त घुसले आणि त्यानंतर मोरबे धरणाचा मुख्य प्रवेशद्वार कार्यालयातील आणि शेडमधील ज्या टेबल खुर्च्या होत्या त्यांची तोडफोड करत दगडफेक करण्याचा प्रयत्न केला। पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील ते होता, मात्र या प्रकल्पग्रस्तांना आवरणं पोलिसांपुढे मोठं आव्हानात्मक काम आहे। श्रद्धा, बरोबर आहे, ते दृश्यांमधून सुद्धा दिसते गेल्या 30 वर्षांपासून या प्रकल्पग्रस्तांचा संघर्ष सुरू आहे आणि त्यामुळेच ग्रामस्थांचा आणि नागरिकांचा हा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय।